हा. मग अजून काय म्हणत होते ते? काय म्हणत होते? काही नाही म्हणे, बाबाले आता त्याजवळ पाठवतो म्हणे, लीलाधर म्हणे. हा तर मी म्हटलं पाठव बा, आता माय बाप होय ते बाप होय, पाठव म्हटलं. आता 6 महिने तिकडं राहिले का नाही बाबा, तर आता इकडं पाठवतो म्हणे. तर मी म्हटलं पाठव बा, काही फरक नाही पडत, पाठव म्हटलं. तर उद्या येजो म्हणे आणि घेऊन जातो म्हणे. मग आता तुम्ही मामाजीला घ्यायला जाण का मग तुम्ही आपल्या लीलाधरच्या घरी? हो आता जात लागनच, पण उद्या नाही जात मी, रविवारी जाईन. रविवारी सुट्टी राहते मला, मी सांगितलं त्याला रविवारपर्यंत थांब म्हटलं, मी येतो म्हटलं. नाही तर तुला वाटत असेल तर तू आणून दे म्हणलं बाबाले. तर म्हणे नाही म्हणे, मला वेळ नाही. हा तर म्हणे तूच ये म्हणे दादा आणि घेऊन जाय म्हणे. बापा, तुमच्या भावाले कोणतं काम आहे? हा, जसं काही एकदम असं खूप असं काम करते अशासारखा. आणून दिलं काय होते मामाजीला इकडं? ते ललिता आहे का नाही का गेली मायच्या घरी? हा, ललिता बायको, लीलाधरची बायको आहे का नाही का गेली? नाही हाय म्हणते, हाय म्हणे. तू काल बोलला ना माझ्यासोबत, हाय म्हणे. बायको हाय त्याची वाली ललिता आहे. अनिल भाऊ बसला का? अनिल भाऊ, ए अनिल भाऊ. अरे कोण बाबा नाही का? हो बसलो राजा. आता कामावून आलो तर बसलो, तर बायको दिसून राहिली गहू निवडत बसलो तिच्यासोबतच गोष्टी करत. कुठं चालला का? घरीच आहे वाटते तू, नाही गेला नाही का कामावर? नाही राजे हो, घरीच घरी आहे या पावसाच्या ना. च्या बहीण तर आंब्याचं सीझन चालू म्हटलं चांगलं, त्या पाऊस ना हे केलं. हा पाऊसच चालू आहे, पाणीच येते पाणीच येते. आणि माल घेऊन काय अंगावर बसू का? पहिलेच कब्जा आहे माझ्या अंगावर. हा अंगावर बसवाले इकडं लोक मग नरम पडून जाते ना, आंबे घेत नाही मग. म्हणून मी आणलाच नाही. थांबा म्हटलं हे पावसाचं हे जाऊ द्या आणि मग करावं. काय करावं मग अंगावर हे बसण्यापेक्षा, हा कर्ज बसण्यापेक्षा नाही आणलं, घरी राहिलेलं परवडते. दुसरं काही लावायचं आंब्याचं नाही तर. कोरोनाच्या टायमामध्ये गाड्यावाल्याची लय धंदी होती. हा लोकांना लय खाल्लं कोरोनाच्या टायमामध्ये. घरी होतं पहिला कोरोना नाही लागला होता का? हो तवा तवा लय खाल्लं लोकांना. आता सारा पैसा निघून गेला. आता ते कसे जागेवर अजूनपर्यंत आले नाही. हा तर आता लोक मागं पुढं पाहते, विचार करू करू घेते, असं आहे. हो हो ते तर आहेच म्हणा. अंताबाई काय गहू निवडून राहिली का? अंताबाई झाले काय गहू निवडून? तुम्ही बोलू नका बाबा हो माझ्यासोबत, बोलूच नका, बिलकुल बोलू नका. तुम्ही तुम्ही जा तुमच्या घरी जा आणि माझ्या घराकडून इकडून येतही नका जात. ह्यो काय रस्ता नाही होय, माझ्या अंगण होई ही वाला अंगण राहिले. माझ्या अंगणातून जाले कोणाला परमिशन नाही दिली, काय सरकारी जागा नाही होय काही ही वाली. तुम्ही तिकडून जात जा, तिकडून इकडून असन ना, नाही तर तुमची वाली अकड सासूत आहे, तिकडला रस्ता आहे, तिकडून जायचं, इकडून काय नाही यायचं. काय 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 बोलून राहिली होतो अंते? हा एवढं मोठ्या माणसाला काय बोलून राहील? तुला काय अक्कल तिथं आहे का नाही बोलायची? नाही, मला अक्कल नाही आहे, काही नाही आहे. तुम्ही चुपचाप बसा. अंताबाई माझ्यासोबत कोण अशी बोलून राहिली? हा मी ना काय केलं चहा बहीण माय भिंत? मी ना एवढंच विचारलं गहू झाले का बा निवडून? हा मावर कोण एवढी भडकली? सरकारी रस्ता वाय का आणि इकडून यायचं नाही तिकडून नाही यायचं. चहा बहीण अनिल भाऊ सोबत झगडा झाला मावर काऊन राग काढून राहिली बाई? हा जातो अनिल भाऊ मी घरी. थांबे थांबे मजा करते ते, मजा करते. बस बस ये रे बाबा बस. नाही नाही जातो मी घरी, जातो मी. आजपर्यंत मला कोणती बाई अशी बोलली नाही. हा आणि ही बाई कोण अशी बोलली मला? बाबा ये ना, ये रे मजा करते ते, ये. नाही नाही भाऊ बसा, तुम्ही बसा. भाऊले घरी तुम्ही काय ये रे बसा करून राहिले? अक्कल गिकल हाय का नाही म्हणते? हा या कमरीत लातच घालून ठेवल्या. हा मधल्यासारखी करशील तर कोण त्या माणसाला तशी बोलली तू? हा काय केलं त्यानं? कोण बोलली तू त्याला अशी? बोलली मी, बोलली नाही पटत मला माझ्या घरी कोणता माणूस आलेला. बोलली मी. काय म्हणता मग? तुमचे जे काही आहे ना, तुमचे मित्र जे काय आहे ते घराच्या बाहेर ठेवत जाय. इथे आले त्याला बस नको म्हणत जातो. गाडीचा आवाज कुठून येत आहे बाई? कुठली काऊन आली चहा बहीण ते? आताच तर आली होती. राणी काऊन आली कडे? फोन नाही ना, काही नाही काही नाही, अशी कशी आली कडे राणी? उतर लवकर, उतर बरं राणी उतर. मला घरी बी पोचायला लागते लवकर तिकडं. उठता बहीण माय भिंत. हा पाऊस भल्ला झोडपून राहिला बा. हा धन्ना पाऊस चालू आहे, मे महिना असूनही बी रोजच येते लेखाचा, रोजच येते. आज तर काय यानं कळच केली ह्या पाण्यानं तर. हा हो जी सागर भाऊ, घरी जायचं आहे अर्ध्या म्हणता तसं टपलो मी. आणि तुम्ही बी इथं कसे काय उभे? तुम्ही दिसले म्हणून मी इथं थांबलो. हा नाही तर चाललो होतो बोलव होत. रे एवढ्या पाण्यात कुठं जाता? हा सारा मार लागून राहिला ना पाण्याचा त्या डोळ्याले. हा डोळे खाली असे मिचकाव मिचकाव करायला लागून राहिले होते मध्ये. एखादी ऍक्सिडेंट की झाला म्हणजे मग काय करता? त्याच्यापेक्षा थांबलेलं परवडते थोडस. तुमची गोष्ट बरोबर आहे ना, पण आता कधी थांबते ना कधी नाही. हा इकडं कुठं गेले? पण प्रकाशपूरला गेले होते काय तुम्ही? हा
हो राणीला नेऊन द्यायला गेलो होतो प्रकाशपूरले. असं म्हणजे मी चाललो गावात ना, तुम्ही येऊन राहिले गावातून. नाही तुम्हाला जायचं आहे इकडं सिटीत आणि मला जायचं आहे गावात असं. पण तुम्ही गावाला कसे काय गेले? म्हणजे ना राणीले सोडाले. राणी तर आताच आली होती. तब्येत पाणी की बरोबर नाही का तिची? बरोबर आहे तब्येत पाणी की. राणीचा नवरा काय लपून राहिला होता? काय झालं भाऊ सांग ना मध्ये, काय झालं सांगा तसंही सांगा. काही नाही झालं, काही नाही काही. तुमची माझ्याजवळ सांगायची काही इच्छा नाही आहे असं वाटून राहिलं. म्हणजे मित्र नाही समजत तुम्ही मध्ये, आहे ना? सूरजराव तसं की काही नाही. चेहऱ्यावर साथ दिसून राहिलं, काहीतरी झालं. सांगा ना, सांगा काय झालं. मी नाही सांगणार कोणाला. सांगा ते माझ्या बहिणीसारखीच आहे. हाव ना आम्ही समजावले. सांगा तसंही माहित तर पडलं पाहिजे. काही नाही, ते घरी थोडंसं वातावरण गरम झालं, बाकी काही नाही. वातावरण आता सगळ्याच्याच घरी होते, आमच्याही घरी होते वातावरण गरम. तेवढं होऊ द्या, नाही लागत, शांत करावं लागते. काय झालं सांगा तसंही. आता राणीचं वेगळं म्हणणं आहे. राणी म्हणते आपण अलग राहू. आता आई तो थोडंसं बरोबर आहे. ते म्हणजे ना आम्हाला ऍक्सेप्टच नाही केलं तिनं. माय बापाले बहिणीले ऍक्सेप्टच नाही केलं तिनं अजूनपर्यंत. ते म्हणते राहत नाही म्हणते इथं. ते म्हणते अलग राहशील तर राहतो म्हणते तुमच्यासोबत, नाही तर राहत नाही म्हणते. म्हणून मग तिला आणून दिलं बा. राय म्हटलं तू त्या मायच्या घरी. मी तर माय बापाला सोडू शकत नाही म्हटलं. नाही तुम्ही सांगा तर, तुम्ही तुमच्या माय बापाला सोडणार आहे का? काय म्हणून लोक मध्ये तुम्ही सांगा बरं. अरे च्या बहीण माय बिन हे तर भलतच झालं. राणी तर अशी आहे नाही. नाही सौभाग्य बाबा अजूनही चांगलाच आहे तिचा. मला तशी चांगली वाटली म्हणूनच केलं का नाही मी सगळं ऍक्सेप्ट करू. पण आता तिचं माहित नाही डोकं काऊन असं घुमून राहिलं तर काय माहित, तिचं तिले माहित. आता माझी आई थोडीशी बोलणार आहे, मी मान्य करतो. पण आता कोणाच्या सासवा असे चांगले राहते का तुम्ही सांगा बरं सूरजराव. तुमची माय बोलत नाही का तुमच्यावाले आपल्या ताईले बोलत नाही का रोशनी ताईले? अरे वा, कोण नाही बोलत नाही तर काय. अरे माझ्या घरचं वातावरण लय बिघडलं होतं भावा म्हणतात. लस बिघडलं होतं. केलं आता आम्ही शांत कसंही तरी. दवस दिली तिने चांगली रोशनीले. सारखी चालली ते जागेवर. त्याच्या मतानं बाहेरच्या मतानं ऐकलं आपण. बस झालं आपलं ना. ते आपल्याला बोटावरच नाचवले पाहिजे. बाहेरच्या चाटी क्लास नाही लागत. त्याचे ऐकायला लागते त्याच्या मतानं म्हणा. पण काही गोष्टी सगळ्याच थोडी ऐकायला परवडते. मग माझ्यासोबत माझी बायकोच्या बहीण मधामधात लय हे करत होती. आता आणली ती जागेवर. आणि अशी वागून म्हणून मी अपेक्षा नाही केली होती बा. काय म्हणते ते म्हणजे डायरेक्ट अलगच राहतं म्हणते तुमच्या माय बापाला सोडून. हो आता तसंच. आता तिचं म्हणणं डायरेक्ट मला तिनं म्हणूनच दाखवलं तसं. तर मी म्हणलं बा नाही मला जमतच नाही म्हटलं. मग आता काय करतात ते राहील तिच्या मायच्या घरी. ज्यावेळेस तिने वाटलं आपलं चुकलं बा त्यावेळेस या आहे का नाही. असं कसं माय बापाला सोडून राहायचं नाही. तुमचं बरोबर आहे. तुम्ही जे केलं ना ते काही वाईट नाही केलं. तुमचं बरोबर आहे. पण अनिल मामा ऐकत नाही. पण तुम्हाला काय वाटते तुमचा सासरा जास्त बोलत नसाल पण लय कडक आहे अनिल मामा. आणि राणीचं असं माहीत गीत पडलं ना तर लय बोलणार राणीले. तिच्या बाबाले राहू द्या. तिले 4-8 दिवस तिकडं. जेव्हा तिची चूक कडत तेव्हा मग आपस फोन करणार मला. ते येणार असते बापे जाणार कुठंची येणार. मी म्हटलं इथं माझ्या घरी तिचं मन नाही लागून राहिलं. तिकडं माझ्या घरी 4-8 दिवस लागन तर राहील चांगली तर तिला समजून जाईल तिची गलती. असं कसं सांगू नका म्हणता तुम्ही. सागर भाऊ असं कसं सांगू नका. पुरीची गलती काही लपवायची. लपवायचं नाही असं. मग त्या अंगावर बसते डोक्यावर बसते. लपवायचं नाही असं. माहित पडलं पाहिजे ना तिला. तिच्या बापानं सांगितलं पाहिजे ना काय चुकीचं आहे काय बरोबर आहे. नाही आहे का नाही. मग सर्व लागले आई बाप कोणाला बिना आई बापाचे काय अभयातून टाकलो का आपण. काय तेच म्हणणं आहे सूरजराव. मी तर माझ्या बापाला सोडत नाही बा. काही झालं तर चालेल. माझी बहीण आहे लहानवाली. आता 2-3 वर्षांनी तिचं लग्न करावं लागेल. मध्ये आला वेळ तर ह्या वर्षीच करावं लागेल. तेही वयाचीच आहे. पाहिजे बरं एखादी चांगला पोरगा गिरगा. चांगला आपल्या थोडं म्हणजे बरोबरीचं पाहिजे बा. म्हणजे जास्त कमी नाही जास्त हे नाही. थोडं म्हणजे व्यवस्थित असलं पाहिजे. खाऊन पिऊन सुखी चांगला जर असला निर्व्यसनी तर पाहिजे बा. म्हटलं व्यसन नसलं पाहिजे त्याला. पाहू ना बाईसाठी पाहू आपण. शामच्या घरी नाही गेले का मग तुम्ही? हो ना तिथून आलो. भेट घेतली श्वेताची आणि आलो. काय म्हणून आता गावात आलो तर तिने भेटलो नाही तर बरं नाही वाटत ना. तर गेलो चाय घे पेलो आणि निघालो तसाच. आता चला तुम्ही सोबत मायावाला. चला बरं आता इकडं गाडी घ्या माझ्यासोबत. चला गावात राहा रात्री रात उद्या सकाळी चालजा. पाऊस लय झाला बरं चालू. नाही आता काय 10 मिनिटाचं 10 मिनिटात तर जाणं होती मायावाला. एका पाऊस थांबून नाही राहिला थोडाफार. काय कमी झाला ना पाऊस. चला मस्त भाजी गिजी आणू मस्त बनवू संध्याकाळी. मस्त आमच्या घरी पाऊस या. चला लगेच राणीच्या घरी नको इकडं राहा माझ्या इकडं. चला मी चला बरं माझ्यासोबत चला. नाही बरं नाही दिसत सूरजराव. आणि तसं मला उद्या सकाळी जायचं आहे तर तिकडून निघणं नाही म्हणून गावाकडून लवकर. बरं नाही वाटत. चला मला जायचं आहे. आता पाऊस ते थोडा कमी झाला. येईन एखादी वेळेस फुरसत पाहून येईन. काय तुम्ही सागर भाऊ येईन करताना येतच नाही. नाही येईन ना. चला तुम्ही जा बरं. पाऊस कमी झाला मी बी निघतो. पोचलो पाहिजे बरं. संध्याकाळी होऊन राहिली. मोठ्या बाई असा जीव मायावाला ना तपून गेला बाई खरंच. लस तपून गेला या रोशनाबाई. आता नाव टाकलं त्यानं ऍडमिशन केली त्यानं. काय करते ना काय नाही. ऍडमिशन केली तेव्हापासूनच तर बापा एक दिवस आणते माल नाही एक दिवस आणतच नाही.
काय करते ना काय नाही तर काय माहित का बापा का अजून होते जसे आणि तसंच तर पोट ते मागचे दिवस समोर आणते का तर हे त्या नवऱ्याच्यानं होय बाई रोशनी काय माय नवऱ्याच्यानं होय म्हणतं तुला पहिलेच नाही नाही म्हणा लागत होतं माय नवऱ्याले सूरजजीले त्याच्या मतानं काय ऐकलं होतं ना आपलं तर माहित आहे आपलं पोट्ट कसं आहे बा म्हणून जाऊ दे बापा कुठं कुठं डोकं लावू मी रोशने डोकं लावाले जाऊ दे करू दे त्याच्या मतानं करू दे रोशनेच्या मतानं होऊ दे आता आलती काय हो मग सांगितलं का त्या सासूनं समजावून त्या आईले बबितीले शायनीले हो सांगितलं पण ते ऐकायलाच तयार नाही बबिता मावशी आम्ही मी एकच शब्द म्हणला बाई असं असते काय म्हटलं फक्त म्हटलं एवढंच म्हटलं का आजकाल बोलणं हे लय कॉमन झालं म्हटलं काही एवढं हे नाही म्हटलं तर मलेच लागली तरवर बोलाली तुले काय लागते म्हणते माझा खाले बोलता म्हणते तू आज काम करणं म्हणते गाणं म्हणते तिकडं माझ्या एवढं जोगला सांगाले अशी बोलून राहिली होती मध्ये जाऊ दे तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देत जाऊ तू बोलण्याकडे लक्ष द्यायला आपण लहान आहे तर जाऊ दे काही कोण बोलल्यानं काही खानकं पडत नाही बाई रोशनी तुझी सासू चांगली आहे ना नवरा चांगला आहे ना मग काही करा नाही लागत तिचं वाला ठीक आहे रायन ना चालली जाईन गाव सोडून तिचं गाव थोडी होई ये वाला बरं राय नाही तरी आपल्याला काय करावं लागते आपण का नाही जास्त बोलावंच नाही बाई तुला सांगतो माझ्या पहिलेपासून सांग नाही रोशनी तुला आपण तिच्या तोंडाला तोंड लागायचंच नाही बिलकुल ते तुझी सासू जाणे आणि ते तिची वाली बहीण जाणे नाही का हो सूरजजी मला तेच म्हणे सूरजजीला आला होता राग मावशी का नाही एवढ्या जोरात बोलली का नाही मायावर अशी चिरडली का नाही का खूपच तर मला तर राग आलाच मग सूरजजीला आला तर मग सूरजजी मला का नाही रूम मध्ये म्हणे तू टेन्शन नको घेत जाऊ म्हणे त्याला मावशीचं तिला करू देत जा म्हणे तसंच म्हणे असे म्हणे सूरजजी मी बोलत होतो म्हणे पण मग मला वाटलं म्हणे काही अजून म्हणन बायकोकडून भाग घेते म्हणून मी काही बोललो नाही म्हणे मग ते सूरजजीला आवडलं नाही त्या मावशीचं तिले कानी माझ्या सासून मारली कानी चापड चांगली गालावर म्हणून ते चिडली मग कोणाला बोलावं तर मग हे रोशनी बरी आहे लहान आहे तर ऐकते मी काय ऐकतो म्हणूनच जाईली तिची जाऊ दे बाई आपली बाई झोपली काय वगैरे तिने नाही आणलं होतं ना नाही व झोपली आहे म्हणून तर आली इकडं मी हे सूरजजी नाही का पाण्या पावसाचं वातावरण आहे का नाही तर हाय नाही घरी आले नाही लय वेळ झाला आलेच नाही ही वाले तर म्हणून मी शांभाऊच्या घरी गेली होती आता इकडे आली मग तर ते शांभाऊ तर म्हणे श्यामदादा म्हणे ते तर जेवायला चालले बाहेर सिटीत पण आता त्याच्या पाण्या पावसाचं काय होते कॅन्सल होते का काय तर काय माहिती मग ते काही गेले नाही आपले सूरजजी सोबत आपला श्यामदादा आणि ते एकटेच आहे वाटते सूरजजी अजून यायचेच आहे घरी पाण्या पावसाचं लवकर यायला लावत जा ना जवायले बिचारे लवकर यायला लावत जा थोडंसं दूरच आहे ना वावराचा रस्ता यान म्हणा भेकाडे गिकाडे नाही आहे तसे ते यान मी काय म्हणलं मध्ये राणी दिसली बाई मग आणि राणीचा नवरा ना राणी आली काय तर काय माहित हो दिसली मला तिच्याच सारखी दिसली मला काळी साडी घालून राणीचाच नवरा आहे तो दिसला मला गाडीवर मी मग आणि कानी तिकडून दुधाचं पॉकेट आणायला गेली होती कानी तर मला दिसली बोलत गेलत होते पण ते गाडीवर बसले होते आणि भुरकून गेले माझ्या समोरून दुकानाच्या मी म्हटलं जाऊ दे आली असं तर रायन घेऊन तर बोलीन म्हटलं राणी काय येऊन आताच राणी येऊन गेली होती तिच्या नंदेच्या लग्नाच्या पहिले आताच काय येऊन राणी कोणी असं नाही हो बिचारे राणी सोयते मी काही ओळखत नाही का तिले गावातल्या पोरीले तिचा नवरा बिन ते बी दोघे दिसले बॅग गीक होती तिच्या सोबत तर अरे अशी कशी अचानक आली होती बरं आधी तर मला फोनही नाही केला मेसेजही नाही टाकला तिनं व्हॉट्सअपवर गी आता आज नाही जात बाई मी पायीनं उद्या गी नाही तर मामीलेच विचारी अंता मामीले बापा लगेच साडी माडी बदलवली नाही एवढ्या लवकर कपडे बदलवले मग काऊन अशी बसली कडे एकसारखी विचार कर राणी काऊन बाई राणी काऊन अशी कोणत्यात बसली होतो काय झालं राणी काय झालं गेलं का एकदम अचानक असं जवळनं आणून दिलं तुले हो राणी काय झालं बाई नाही आई काही नाही झालं काही झालं नाही आली अशीच चला बा म्हटलं लग्नाचं सारं थकल्यासारखं वाटत होतं तर आले अशीच पण ते जवाई काऊन बाहेरच्या बाहेरून गेले व अंदरही तर आले नाही व आणि ते जवाई असे याच्यावानी काऊन दिसे व जसं काही खूपच घुरेटल्यावानी पाहून राहिले होते काय झालं होतं असं
काय झालं? अंधारी म्हणलं तर अंधारही नाही आले ते जवाई. काय झालं खरं खरं सांग मला राणे. सध्या सांगावंच नाही आईले. कोण सांगितलं तर माई आई मला समजूनही घेणार नाही ना, मलाच बोलाले. सध्या सांगतच नाही. काही नाही, त्याला काम होतं ना म्हणून ते लवकर गेले. पण प्रत्येक वेळेस असं काम आहे करून दरवाज्यातून सोडून देते आणि जाते. चांगलं वाटते का? जवायने या बापा घरात, या बसा, चाय पाणी प्या आणि मग जा. एवढ्या दुरून आले ना तुला सोडून देणं ना तसेच चालले गेले. हे कोणती पद्धत होय व जवायची? जाऊ दे ना, त्याला काम असं म्हणून गेले. तू कायले एवढे टेन्शन घेत होतं? बाबा कुठं गेले? तर बाबा मी होते तेव्हा दरवाज्यात होते बसून, आणि आता मी अंदर आल्याबरोबर बाबा गायबच झाले. दे बाई, मला थोडीशी माई कंबर दुखली. त्या बापाला जाऊ दे ना तिकडं. तुझ्या बापाला कोणते काम आहे तर घरी राहिलं तरी आराम नाही करत. जाऊ दे तिकडं. आता तो या आपाजी येणार आहे. आता 6 महिने तिकडं राहिली त्या काकाकड, तर आता इकडं येणार आहे 6 महिने अजून आपल्याजवळ. ते मामाजी तर येणार आहे म्हणते, तर 2 घ्यायला ये म्हणे त्या बाबाले. तर ते म्हणे मी रविवारशिवाय येत नाही, तर रविवारी येईन घेऊन आपल्या त्या मामाजीले. आपाजी येऊन राहिले या रविवारी? हो. तू कोण असे दचकून राहिली? नाही झाले का 6 महिने आपाजीला तिकडं जाऊ ना काकाच्या घरी. माय बाई आता काही खरं नाही. माय आपाजी तर लयच तापट आहे बाई, माय बापाईपेक्षा. आणि मी जर घरी दिसली तर बस झालं. माय आपाजी तर तिथून जाऊन पण तिथं जाय सारी माहिती काढून काय झालं काय नाही. आणि मले तर बस मले तर उभंच करते बाई लाईनीत. आता काय करावं? कधी ह्या रविवारी येणार आहे का आई? हो बिचारे, ह्याच रविवारी येणार आहे. तू तर लय लाडाची आहे, तुला काय करते? तू काय एवढी घाबरून राहिली व? माहीत आहे ते आप्पाजीले तू त्या मतानं केलं म्हणून. माहीत नाही तर काय? काही नाही म्हणे, जाऊ दे म्हणे. तिचं पहिलं असं झालं, दुसरं केलं तर करू दे म्हणे. त्या बाबालेच तर समजावे त्या आप्पा. एवढे काही नाही, ते नवीन विचाराचे आहे. फक्त त्याइले काही गोष्टीचा राग येते. काही गोष्टीचा लय गोष्टीचा राग येते. आणि त्याइले जर माहीत पडलं आप्पाले असं झालं ना, मी असं म्हणलं म्हणून, तर बस झालं. माई वरातच करते बाई आप्पाजी. बाई आता स्वयंपाकाला लागन. कुंदराची भाजी आणली हो मी ना चांगली मस्त. थोडेसे डेट काढून देतं का राणे त्याचं आलं. भात करतो मी, भाकरी. भाकरी करायला एका इकडं आणि एका इकडं भाजी. त्या बापाला आवडते मस्त कुंदराची भाजी. मस्त आणली मी ना तिथून. मस्त होती हो कुंदराची भाजी. साऱ्या बायानंच घेतली, मग मी नाही घेतली. आज कुंदराची भाजी न भाकरीच करू. भाकरीचं पीठ आहे घरी. तुला इथं आवडते? हो ना, बनव. काहीतरी झालं होय नक्की. मग हे पोट्टीचं बोलण्याकडेही लक्ष नाही आहे. बरं, मी काय म्हटलं, सबस्क्राईब घे लवकरात करा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल मनातून माझेवाले, तर सबस्क्राईब करायला मागं पुढं पाहू नका. प्लीज सबस्क्राईब करा. खूप मेहनत लागते हो मला बनवायला, खूप ॲडजस्ट करावं लागते. प्लीज. आणि मग सबस्क्राईब वाढले नाही ना तर असं म्हणजे इच्छा नाही होतो वेळातला वेळ काढून. मग सबस्क्राईब वाढले तर मला हिंमत येते, असं वाटते व्हिडिओ बनव. जर तुम्हाला नसेल आवडेत व्हिडिओ तर ठीक आहे, पण आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करावं. आणि लाईक कमेंट शेअर प्लीज करा, विनंती आहे माझी तुम्हाला. तुम्ही साथ द्या माझ्यावाल्या चॅनलला. सबस्क्राईब नक्की करा. तुमच्यावाल्या रिस्पॉन्समुळे तर मग माझी हिंमत वाढते हो. सगळे मित्र आणि मैत्रिणींना सांगत आहे. तुमच्यासारखीच आहे मी एकदम. साधारणपेक्षाही साधारण बाई आहे, असं काही नाही आहे. तर तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा. म्हणजे शेअर पण करा, लाईक पण करा. आणि व्हिडिओ आवडले की नाही आवडले ते पण सांगा. आणि माझ्याकडून काही चूक गलती वगैरे झाली असेल तर मला माफ करा बा प्लीज. आता मी साधी गावाकडली बाई आहे, इकडं आली राहायला. माझंही लव्ह मॅरेजच झालेलं आहे. एक मुलगा आता 4 वर्षानंतर झालेला आहे. आता तो 2.5 वर्षाचा आहे माझा मुलगा. आता कसं बसली घरी आता काहीतरी करायचं बा म्हणून करते. त्याला सपोर्ट करा. तसंही बी आम्हाला काय माझ्या नवऱ्याला काही एवढं कामाचं आहे चालू, पण आता चालू झालं त्यांचं. पण पाहिजे असं त्यांना यश येऊन नाही राहिलं, तर मी विचार केला की याच्यानुसार तरी थोडंफार आपण हातभार लावा बा. पण हे बी असं पाहिजे असं रिस्पॉन्स मिळून नाही राहिला. सगळे कामधामं सोडून कधी जेवणाकडे लक्ष नाही राहत, कधी काही असं करून मला करावं लागते हो.
तर मग कसं असं मन मोडल्यावर ना इच्छा होत नाही. तर प्लीज प्लीज माझी खूप रिक्वेस्ट आहे तुम्हाला, प्लीज सबस्क्राईब वाढवा.